तीन वेळा मेलेली अरुणा. लेखन डॉक्टर नितीन अण्णा. अभिवाचन अरुणा यशवंते. आज खूप जण जमा झाला आहात तुम्ही माझी कहाणी ऐकायला. का नाही गर्दी होणार? आता सेलिब्रिटी झाली आहे ना मी. जगातील सर्वात जास्त दिवस कोमामध्ये राहिलेली व्यक्ती म्हणून माझी ओळख. 10 नाही, 20 नाही, पुरती 42 वर्षे. मी वॉर्ड नंबर 4 KM हॉस्पिटलमध्ये काढले ना, विश्वविक्रमी. आजच्या पिढीला आकर्षण असेल या विश्वविक्रमाचे, पण म्हणून काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला आलं असेल तर आत्ताच उठून जा. तुमचा टाईमपास करायला 3 वेळा मेलेल्या अरुणाकडे वेळ नाही मुळीच. ज्यांची हृदयं जिवंत आहेत, ज्यांच्या संवेदना शाबूत आहेत, केवळ त्यांच्याशीच मला संवाद साधायचा आहे. माझ्या बोलण्याने कदाचित तुमच्या कोमल मनावर ओरखडे उमटेल, हृदयावर जमलेली पुटे गळून पडतील, थोडा त्रास होईल. तो सहन करा. त्रास म्हणजे काय असतो याची तुम्हाला कल्पना नसेल. संवेदनाहीन अवस्थेत 42 वर्षे रोज मृत्यूची वाट पाहत एक दिवस काढणे. माझा श्वास रोखणे जर माझ्या नियंत्रणात असते तर कधीच रोखून घेतला असता मी. काही वाटले नसते मला मृत्यूला सामोरे जाताना. कारण या आधी पण 2 वेळा अरुणा मेली होती ना. मग या तिसऱ्या मरणाचे कौतुक ते काय? अरुणा, होय मीच, जी 3 वेळा मरून आज तुमच्याशी बोलत आहे. अरुणा शानबाग, कर्नाटकमध्ये जन्मलेली, नर्सचे ट्रेनिंग घेऊन मुंबईत KM हॉस्पिटलमध्ये काम करणारी. 23 वर्षांची, दिसायला देखणी, कष्टाळू, मनमिळाऊ, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. लवकरच डॉक्टर संदीप सरदेसाई यांच्याशी माझे लग्न होणार होते. किती सुंदर स्वप्न सजवली होती माझ्या डोळ्यात. पण 27 नोव्हेंबर 1973ची रात्र आली आणि माझे सगळे आयुष्यच उद्ध्वस्त करून गेले. सोहनलाल, आमच्या हॉस्पिटलच्या डॉग रिसर्च लॅबमध्ये काम करणारा वॉर्ड बॉय, कुत्र्यांसाठी आणलेलं मांस चोरताना त्याची चोरी मी पकडून दिली होती, म्हणून माझ्यावर खार खाऊन असलेला. मात्र गोष्टी या थराला जातील असे वाटले नव्हते कधी. त्या रात्री नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून 8 वाजता मी कपडे बदलायला चेंजिंग रूममध्ये गेले. तिथे हा लाडका दबा धरून बसला होता. मला काही कळायच्या आत कुत्रा बांधायची साखळी मानेभोवती पडली. अचानक झालेल्या हल्ल्याने मी गोंधळले, किंचाळले, पण मदतीला कोणीच नव्हतं. फास अजून आवळला गेला. मी त्याला जमेल तसा प्रतिकार करत होते, पण त्याच्या रानटी पकडीपुढे माझा प्रतिकार कमी पडत होता. श्वास कोंडला जात होता. अंगाला घाणगडा स्पर्श होता. अंगाला, पाठीमागे, पार्श्वभागाला. पुढे बोलवत नाही मला. पुढे 11 तासांनी रक्ताच्या थाळोळ्यात पडलेली मी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सापडले. माझ्यावर तातडीने उपचार सुरू झाले, पण मी सर्व उपचारांच्या पलीकडे गेले होते. माझी संवेदना पूर्णपणे हरवली होती. मी कोमामध्ये गेले होते. अरुणा पहिल्यांदा मेली होती. फक्त तिचा श्वास चालू होता. डॉक्टरांनी माझी तपासणी केली. मेंदूला ऑक्सिजन न पोचल्याने ब्रेन हॅमरेज होऊन मी कोमात गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले. माझ्यावर ॲनल रेप म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी बलात्कार झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. सोहनलाल पकडला गेला. चोरी आणि खुनाचा प्रयत्न यासाठी गुन्हा दाखल झाला. त्याबद्दल त्याला 2 गुन्ह्यांमध्ये 7-7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली, जी त्याने एकत्रित भोगायची होती. ज्या माणसामुळे मी 42 वर्ष जिवंत प्रेताचे जीवन जगले, त्याला शिक्षा फक्त 7 वर्ष. नवल वाटते ना? ॲनल रेपबद्दल गुन्हा दाखल झाला नाही. कारण ॲनल रेपबद्दल तेव्हा कायद्यात तरतूदच नव्हती. ती आत्ता झाली 2013 साली. निर्भया प्रकरणाच्या वेळेस कायद्यात सुधारणा झाली तेव्हा.
आता ओरल रेप तसेच ॲनल रेपच्या गुन्ह्याला योनी बलात्काराप्रमाणे शिक्षेची तरतूद केलेली आहे. माझ्या वेळेस कायदासुद्धा पांगळा होता. या पांगुळपणाने माझा तिथेच पिच्छा पुरवला आणि अरुणा दुसऱ्यांदा मेली. आयुष्यातील खरे सोगे सोबती कोण हे संकटकाळी कळून येते. माझ्याबद्दल पण तसेच झाले. कोमामध्ये गेलेल्या या बलात्कार पीडित जिवंत प्रेताकडे नातेवाईकांनी सोयीस्करपणे पाठ फिरवले. मात्र माझ्या मैत्रिणी, ज्यांच्यासोबत मी काम करत होते, त्यांनी मात्र मला फुलासारखे जपले. डीन देशपांडे सरांनी त्यांच्या चांगुलपणाचा दाखला दिला. वॉर्ड क्रमांक 4मधील एक खोलीही माझ्यासाठी ठेवण्यात आली. झालेल्या पाशवी बलात्काराचा माझ्या मनावर खोलपर्यंत परिणाम झाला होता. पुरुषाचा मोठा आवाज ऐकून मी दचकायची. डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा तपासणी केली तेव्हा त्यांना या मनाच्या जखमा दिसल्या नसतील. त्या कधीच कोणाला दिसत नाहीत. बलात्कार हा केवळ काही मिनिटांचा नसतो. कालांतराने शरीर पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकते, पण मन मात्र कायमचे जाईबंदी. माझ्या मैत्रिणी रोज मला भेटायला यायच्या. आम्ही ना एका जातीच्या, ना एका धर्माच्या, ना एका राज्यातल्या, पण एकाच नाळेशी जण जोडलेले आहोत अशी त्यांनी माझी जपणूक केली. इथं जन्मदाते आईबाप मुलांना जड झाल्यानं त्यांची वेगळी व्यवस्था करणारी पिढी आपण अवतीभोवती पाहत असताना, आपलं कुठलंही रक्ताचं नातं नसताना या वेड्या आपल्या जीवलग मैत्रिणीचे लाड पुरवत होत्या. त्यांच्यासोबत सकाळी 7 वाजता माझा दिवस सुरू व्हायचा. अंगसपंजाने पुसलं जायचं. कपडे बदलून दिल्यावर 9:30च्या सुमारास नाश्ता दिला जायचा. माझी अन्न चावण्याची प्रक्रिया अतिशय हळू, त्यामुळे नळीवाटे द्रवरूप जेवण दिले जात होते. दूध, रवा कांजी, वरण भात. रोज खाऊन कंटाळा आला असे त्यांना जाणवले तर गोड पदार्थ, मासेसुद्धा करून आणायच्या माझ्या मैत्रिणी. मी कधी रडायची. तेव्हा मला काय हवं आहे, काय नको आहे याचा अंदाज घेतला जायचा. मला जुनी हिंदी गाणी आवडतात म्हणून मुद्दाम लावली जायची. सोबतच्या मैत्रिणींच्या पिढ्या बदलल्या, मात्र माझी काळजी घेण्याचे कोणीच थांबवले नाही. त्यांच्याशी माझा संवाद फक्त डोळ्यातून व्हायचा. त्यातूनच त्या मला काय आवडते, काय नाही हे जाणून घ्यायच्या. त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यात नेहमी प्रेमच प्रेम दिसत होतं, अगदी शेवटपर्यंत. पण हे असं किती दिवस चालणार? या गोष्टीला अंत कधी? किती दिवस मी परावलंबी जीवन जगायचे? केवळ श्वास सुरू आहे म्हणून का मी जिवंत? इथेच सुरू झाला माझ्याबद्दलचा प्रसिद्ध वाद. विशेष म्हणजे या वादात दोन्ही बाजूला ती लोकं होती ज्यांचे माझ्यावरती मनापासून प्रेम आहे. मला सुखासुखी मरण मिळावे असे वाटणारे पण, आणि मला जगण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून झटणारे पण. सगळेच माझे जिवलग. माझ्यावर झालेल्या बलात्काराची बाजू पुढे आणणारी माझी पत्रकार मैत्रीण पिंकी विराणी. तिने मला दयामरण मिळावे म्हणून न्यायालयात धाव घेतली. व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो, तसाच सन्मानाने मरण्याचाही असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला इतकं वर्ष कोमात ठेवणारा हा कुठला कायदा, असा प्रश्न तिने उपस्थित केला. मात्र न्यायालयाने तिचा दावा फेटाळला आणि त्या दिवशी KEM हॉस्पिटलमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी झाली. मला जास्तीत जास्त जगवण्याचा माझ्या नर्स मैत्रिणींचे प्रयत्न यशस्वी झाले. पण शेवटी मानवी देह याला काही मर्यादा असतात. 18 मे 2015 मला MICUमध्ये ठेवून 3 दिवस झाले. डॉक्टरांनी निमोनियाचे निदान केलेले. मात्र मी पुन्हा ठीक होईल याचा माझ्या मैत्रिणींना प्रचंड आशावाद. 1 जून माझा 68वा वाढदिवस जवळ आलेला. त्याची तयारी जोरात सुरू होती. माझी रूम मस्तपैकी सजवली होती. मात्र माझ्या श्वासाची दोरी तुटली आणि अरुणा तिसऱ्यांदा मेली. जेव्हा संवेदना हरवली होती तेव्हा पहिल्यांदा मेली. जेव्हा योग्य न्याय मिळाला नाही तेव्हा दुसऱ्यांदा मेली. तिसऱ्यांदा मेली तेव्हा फक्त देहास्मरण आले.
माझे सर्व अंत्यसंस्कार माझ्या मैत्रिणींनीच केले. जगाच्या लाजेकाजे 2 नातेवाईक आले होते म्हणतात. अशी ही 3 वेळा मेलेली अरुणा आज तुमच्या पुढे उभी आहे, ती न्याय मागण्यासाठी. एका अरुणासाठी नाही, भूतकाळातील लाखो अरुणांसाठी आणि भविष्यात एकही अरुणा होऊ नये यासाठी. एक सोहनलाल नावाचा नराधम येतो काय, अत्याचार करतो काय, मोकाट फिरतो काय. एक सोहनलाल माझ्या आयुष्यात उद्ध्वस्त करून गेला. पण सोहनलाल एकटा नव्हता. सोहनलाल कधीच एकटा नसतो. समाजात शेकडो सोहनलाल आजही आहेत. खैरलांजेचे सोहनलाल, कोपर्डीचे सोहनलाल. काही सापडतात, झालीच तर त्यांना शिक्षा होते. शिक्षा भोगून पुन्हा ते मोकाट होतात. ज्यांना शिक्षा होत नाही ते तर अधिक माजतात. हे सोहनलाल बनतात. त्याचा कारखाना मला बंद करायचा आहे. त्यासाठी आज मी इथं उभी आहे. आज माझ्या नावाला एक वलय प्राप्त झालं आहे. मध्य प्रदेशमध्ये माझ्या नावाने 1,00,000 रुपयांचा पुरस्कार देखील चालू झाला आहे. जो महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाणार आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. ठाणेमधील नर्सिंग विद्यालयाला माझे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. पुढे जाऊन कदाचित एखाद्या बागेला, रस्त्याला, उड्डाणपुलाला माझे नाव दिले जाईल, माझा पुतळा बसवला जाईल. मला मात्र हे सगळं नको आहे. मला बंद करायचा आहे सोहनलाल बनण्याचा कारखाना. त्यासाठी मी इथे उभी आहे. मला केवळ वैद्यकीय किंवा कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक केस स्टडी बनून राहायचं नाही आहे. मला पेटवायची एक अशी ज्वाला जी जाळून टाकेल पुरुषसत्ताक पद्धतीचे सगळे बंध. जिथे मिळेल स्त्रीला तिचा हक्क. पुरुषासारखा पुरुष मी, एक स्त्री माझ्यावर कसं काय वर्चस्व गाजवू शकते, मला कायदा शिकू शकते, याच मानसिकतेतून सोहनलालने हल्ला केला. पण मला हल्ला करायचा आहे सोहनलालवर नाही, त्याच्या मानसिकतेवर. तुम्ही कधी तपासून पाहिले का तुमच्यामध्ये सोहनलाल आहे का? स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून तिचे कर्तृत्व, हुशारी, वर्चस्व नाकारणे हे आजही चालू आहे. तुम्ही ते करत असाल तर तुम्ही पण सोहनलाल आहात. आदिम काळात जेव्हा मातृसत्ताक पद्धती होती तेव्हा स्त्री ही शासन करती होती. जिजाऊ माँसाहेबांनी देखील आपल्याला स्वराज्य कसे असावे याचा आदर्श घालून दिला आहे. महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले ही नावे काय आपण फक्त भाषणातच घ्यायची? इतिहासात डोकावले तर जगाला कोणताही कोपरा नाही आणि कालखंड नाही जिथे स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही. पण आज बाजार व्यवस्थेमध्ये स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू म्हणून दाखवली जाते. हे तुम्हाला दिसत नाही का? पुरुषांच्या अंगावर मारायच्या परफ्यूमपासून दाढीच्या वस्त्राच्या जाहिराताला तुम्हाला स्त्रीच का दाखवावी लागते? सोहनलाल इथे तयार होत असतात. न स्त्री स्वातंत्र्य महर्ती म्हणूचे हे नालायक वचन जरी आज काळाच्या ओघात तुम्हाला पाळता येत नसेल तरीही तिला कुंपण टाकण्याची तुम्ही एकही संधी सोडत नाहीत. घरात, कार्यालयात, शाळा, महाविद्यालयात, हॉस्पिटलमध्ये, राजकारणात, कलाक्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात सगळीकडे स्त्री कायम पायाखाली कशी राहील याची पुरेपूर काळजी घेतली जाते. तुमच्या घरामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना, मुलाला आणि मुलीला, लेकीला आणि सुनेला एकच न्याय नसेल तर सोहनलाल तुमच्या घरात आहेत. आपण सगळे सुज्ञ आहात. आपल्या घरामध्ये सोहनलाल तयार होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलण्याची संधी घेतली आहे. पुन्हा कुणाची अरुणा शानबाग व्हायची नसेल तर पुन्हा सोहनलाल तयार व्हायला नकोत. हीच तळमळ आहे. म्हणून ही 3 वेळा मेलेली अरुणा तुमच्यासमोर उभी आहे. जाता जाता एवढंच सांगेन, आजवर खूप छान कोंदणात बसवलेत मला. आजवर खूप छान कोंदणात बसवलेत मला आदर्श आई, आदर्श पत्नी, आदर्श बहीण, मुलगी, सून. ही सगळी नाती असतात पुरुष सापेक्ष. स्त्री तिच्या मर्यादेत राहिली तर आदर्श कुंपण. लक्ष्मण रेषा तिला बालपणापासून मरेपर्यंत. या मर्यादा आखून दिल्यात पुरुषांनीच. त्यांनी निर्मिलेल्या धर्मग्रंथांमधून स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी. ही सारी नाती आणि त्याची कुंपणे. या पलीकडे आहे एक स्त्री. समजून तर घे. अशी कशी रे बसतेस? आता काय लहान राहिली आहेस का? कशी चालतेस?
बाईच्या जातीला शोभते का? कशी साडी नेसली आहेस? पदर तरी नीट घे. बाईचे शील म्हणजे काचेचे भांडे, जपलेच पाहिजे. छाती, योनी, मांड्या, कंबर, नितंब या पलीकडे पण आहे एक स्त्री. समजून तर घे. आजवर फक्त माझ्या देहाचा विचार केलास. आजवर फक्त माझ्या देहाचा विचार केलास. देहाला फुलवणाऱ्या शृंगाराचा विचार केलास. नीती अनितीचा, योनिशुचितेचा विचार केलास. सुचितेवर पोचलेल्या संस्कृतीचा विचार केलास. हा देह, शृंगार, सुचिता, नीती, अनिती, संस्कृती या पलीकडे पण आहे एक स्त्री. समजून तर घे. तुझा धर्म, तुझी जाती व्यवस्था, तुझा धर्म आणि तुझी जाती व्यवस्था, तिचे रक्षण करायची जबाबदारी टाकलीस माझ्यावर. संकर व्हायला नको म्हणून बालपणीच जुंपले मला संसाराला. सती पाठवलं मला खोटा गौरव करून. कधी विद्रूप केलंस केस कापून, कधी बनवलं केवळ उपभोगाची वस्तू. तुझा देव, धर्म, जात, समाज कोणीच समजून घेत नाही एका स्त्रीला. तू तरी समजून घे. समजून घे नव्हे, समजून घे नव्हे, तुला समजून घ्यायलाच लागेल. कारण जिथे दमन तिथे संघर्ष अटळ. धर्मसंस्काराच्या गुंगीमधून जेव्हा येईल तिला जात आणि ताटपणे उभे राहील बंडाच्या पावित्र्यात, तेव्हा या जगात तुझे स्थान कोठेच नसेल. आजच आहे तुला संधी केलेल्या चुका सुधारण्याची. स्त्रीदाक्षिण्य नकोय मला. मला हवा आहे समान हक्क संविधानाने दिलेला. माझ्या देहावर, माझ्या मनावर, माझ्या जगण्यावर माझाच हक्क, माझाच हक्क, माझाच हक्क.